अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक साधना यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या घरात निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा अनेकदा विनाकारण चिडचिड, वादविवाद आणि कौटुंबिक कलहाला कारणीभूत ठरते. अशा वेळी वास्तूमध्ये काही साधे पण अत्यंत प्रभावी बदल केले आणि त्याला भगवान दत्तात्रयांच्या भक्तीची जोड दिली तर घरातील अशांतता कायमची दूर होऊ शकते. दत्त भक्तांसाठी तर ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि फलदायी ठरते, कारण दत्तभक्तीच्या ऊर्जेमध्ये सर्व प्रकारच्या वाईट शक्ती आणि नकारात्मकता नष्ट करण्याची अद्भुत क्षमता असते. घरात सुखशांती नांदण्यासाठी सगळ्यात आधी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तूमध्ये मुख्य दरवाजा हा केवळ माणसांच्या येण्या जाण्याचा मार्ग नसून तो ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. जर मुख्य दरवाजा अस्वच्छ असेल किंवा तिथे चपलांचा ढीग पडलेला असेल तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा तिथेच थांबते आणि नकारात्मकता वाढते. दत्तभक्तांनी आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. मुख्य दरवाजावर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढावे किंवा भगवान दत्तात्रयांच्या चरणांचे प्रतीक म्हणून पावले काढावीत. मुख्य दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती शांत आणि सकारात्मक मानसिकतेने आत येते, ज्यामुळे बाहेरील नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही आणि पर्यायाने घरातील सदस्यांमधील भांडणे कमी होतात. घराचा मध्यभाग, ज्याला वास्तुशास्त्रात ब्रह्मस्थान म्हटले जाते, तो नेहमी मोकळा आणि स्वच्छ असायला हवा. या भागात कोणतीही जड वस्तू, भंगार किंवा कचरा असू नये. जर घराचा मध्यभाग दूषित असेल तर घरातील लोकांचे विचार कलुषित होतात आणि प्रत्येक छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागतात. या भागात संध्याकाळच्या वेळी दिवा लावणे किंवा दत्तगुरूंचे स्मरण करणे अत्यंत फायदेशीर ठरते. यासोबतच घराची ईशान्य दिशा म्हणजेच देवघर असलेली दिशा अत्यंत पवित्र असायला हवी. दत्तभक्तांनी आपल्या देवघरात भगवान दत्तात्रयांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवताना ती योग्य दिशेला आहे की नाही हे तपासावे. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे आणि पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. देवघरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दत्तात्रयांना औदुंबराचा वृक्ष अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे औदुंबराची छोटी समिधा म्हणजेच लाकूड देवघरात ठेवावी. या लाकडामधून निघणारी स्पंदने घरातील भांडण तंटे शांत करण्यास मदत करतात. घरातील कलह संपवण्यासाठी ध्वनी ऊर्जेचा खूप मोठा वाटा असतो. ज्या घरात सतत ओरडणे, रडणे किंवा कटकट सुरू असते तिथली वास्तू तीच नकारात्मकता शोषून घेते आणि नंतर तीच ऊर्जा घरात पसरवते. हा दोष दूर करण्यासाठी दत्तभक्तांनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा जप करावा किंवा तो ऑडिओ स्वरूपात हलक्या आवाजात लावावा. या मंत्रांच्या ध्वनी लहरींमुळे घरातील भिंतींमध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांचे मन शांत होते. अनेकदा लोकांच्या मनात एकमेकांबद्दल संशय किंवा राग असतो, तो या मंत्राच्या प्रभावाने दूर होतो. यासोबतच दर गुरुवारी घरात श्री गुरुचरित्रातील काही अध्यायांचे वाचन करावे किंवा किमान तारक मंत्राचा पाठ करावा. तारक मंत्रामध्ये अत्यंत शक्ती आहे, जी घरातील कोणत्याही प्रकारच्या भीतीचे आणि त्रासाचे वातावरण संपवून टाकते. वास्तुदोष दूर करण्यासाठी आणखी एक सोपा उपाय म्हणजे पाण्याचा वापर. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पाण्याचा कलश किंवा कारंजे असणे वास्तूमध्ये अत्यंत शुभ मानले जाते. दत्तभक्तांनी एका तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीची पाने टाकावीत. हा कलश रात्रभर देवघरात ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करत ते पाणी संपूर्ण घरात, विशेषतः कोपऱ्यांमध्ये शिंपडावे. वास्तूच्या कोपऱ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा सहज साचते, जिथे सामान्यतः आपला हात पोहोचत नाही. हे पवित्र पाणी शिंपडल्याने तिथले जडत्व संपते आणि घरात हलकेपणा जाणवू लागतो. उरलेले पाणी घरातील झाडांना टाकावे. हा प्रयोग सलग काही दिवस केल्यास घरातील लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध सुधारू लागतात. घरामध्ये अन्न शिजवण्याची जागा म्हणजे स्वयंपाकघर हा सुद्धा वास्तूचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. स्वयंपाकघर नेहमी आग्नेय कोपऱ्यात असावे. जर तिथे काही दोष असेल तर घरातील स्त्रियांची चिडचिड होते, त्यांचे आरोग्य बिघडते आणि त्याचा थेट परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.
दत्तभक्तांनी स्वयंपाकघरात अन्न बनवताना नेहमी आनंदी आणि शांत मनाने अन्न बनवावे. अन्न बनवताना मनात श्री गुरुदेव दत्त किंवा दत्तगुरूंचे कोणते स्तोत्र चालू ठेवावे. अशा प्रकारे बनवलेले अन्न केवळ भूक भागवत नाही, तर ते एक प्रसाद बनते. हे अन्न ग्रहण केल्याने घरातील सदस्यांची बुद्धी सात्विक होते, त्यांच्यातील तामसी प्रवृत्ती कमी होते आणि आपोआपच भांडणे थांबतात. तसेच रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवून झोपू नये. खरकटी भांडी आणि अस्वच्छता यामुळे घरात अलक्ष्मीचा वास होतो, ज्यामुळे दारिद्र्य आणि कलह वाढतो. घरातील बेडरूम किंवा शयनकक्ष हा पती पत्नीमधील संबंध दृढ करणारा भाग असतो. जर बेडरूममध्ये वास्तु दोष असेल तर पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात. बेडरूम कधीही ईशान्य किंवा आग्नेय कोपऱ्यात नसावी, ती नैऋत्य दिशेला असणे सर्वोत्तम मानले जाते. दत्तभक्तांनी आपल्या बेडरूममध्ये कोणत्याही हिंसक प्राण्यांचे, युद्धाचे किंवा रडणाऱ्या व्यक्तींचे फोटो लावू नयेत. तसेच बेडच्या समोर आरसा नसावा, कारण आरशामुळे ऊर्जेचे परावर्तन होते आणि झोपेत अडथळा निर्माण होऊन चिडचिड वाढते. बेडरूममध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी तिथे हलक्या सुवासाची धुपाची काडी किंवा कापूर जाळावा. कापुराचा वास वास्तुशुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. भीमसेनी कापूर एका छोट्या वाटीत बेडरूममध्ये उघडा ठेवून दिला तरी त्यातून निघणारा सुगंध मनाला शांत करतो आणि जोडप्यांमधील ताणतणाव कमी करतो. अनेक घरांमध्ये जुन्या निरुपयोगी वस्तू, तुटलेल्या काचा, बंद पडलेली घड्याळे किंवा जुने कपडे साठवून ठेवण्याची सवय असते. घरातील कचरा, अस्वच्छता आणि अडगळ यांचा थेट संबंध राहू ग्रहाशी जोडला जातो. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार राहू हा नकारात्मकता, संभ्रम, अचानक उद्भवणारे वाद आणि मानसिक तणावाचा कारक मानला जातो. जेव्हा घरात कचरा साठतो तेव्हा राहूचा अशुभ प्रभाव वाढतो, ज्यामुळे कुटुंबात क्लेश निर्माण होतात. घरात राहणाऱ्या लोकांच्या प्रगतीत अडथळे येतात आणि घरात नकारात्मक मानसिकतेचा उदय होतो. दत्तभक्तांनी आपल्या घरातून अशा सर्व निरुपयोगी वस्तू त्वरित बाहेर काढाव्यात. बंद पडलेले घड्याळ हे कुटुंबाचा काळ किंवा वेळ खराब करण्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे एकतर ते दुरुस्त करावे किंवा घरातून काढून टाकावे. घराचे कोपरे नेहमी स्वच्छ आणि उजेडाने भरलेले असावेत. ज्या कोपऱ्यात अंधार असतो तिथे नकारात्मक ऊर्जा लवकर आकर्षित होते. त्यामुळे घरात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था असावी. विशेषतः संध्याकाळच्या वेळी घरात कुठेही गडद अंधार नसावा. दत्तभक्तांसाठी गुरुवारी करायचा एक विशेष वास्तु उपाय म्हणजे गुगल किंवा लोबानाचा धूप दाखवणे. दर गुरुवारी संध्याकाळी एका छोट्या धुपाटाण्यात किंवा कोळशावर गुगल किंवा लोबान धूप, कापूर आणि जमल्यास कडुनिंबाची वाळलेली पाने टाकून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. हा धूर घराच्या प्रत्येक खोलीत, कपाटांच्या मागे आणि बाथरूमच्या बाहेर देखील दाखवावा. या धुपामुळे हवेतील जंतू तर नष्ट होतातच, पण घरातील वाईट शक्ती किंवा दृष्ट लागण्याचा दोष असेल तर तोही निघून जातो. या उपायाने घरात एक वेगळा सात्विक सुगंध पसरतो, जो मनाला प्रसन्न करतो. जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा माणसाला राग येत नाही आणि घरात वादाचे प्रसंग उद्भवत नाहीत. घरातील कलह संपवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येणे देखील खूप गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये किंवा कामात व्यस्त असतो, ज्यामुळे संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढतात. दत्तभक्तांनी आठवड्यातून किमान एकदा, शक्यतो गुरुवारी, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून दत्तगुरूंची आरती करावी किंवा एखादे भजन म्हणावे. एकत्र केलेल्या प्रार्थनेमध्ये खूप मोठी शक्ती असते. यामुळे संपूर्ण कुटुंबाची ऊर्जा एकत्र येते आणि घरातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. एकमेकांबद्दल असलेला आकस निघून जातो आणि कौटुंबिक एकोपा वाढतो. शेवटी वास्तू बदल आणि आध्यात्मिक उपायांसोबतच स्वतःच्या स्वभावात बदल करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. भगवान दत्तात्रेय हे गुरुमाऊली आहेत. त्यांनी निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही गुण घेतला आणि 24 गुरु केले. दत्तभक्तांनी देखील सहनशीलता, क्षमाशीलता आणि शांतता हे गुण अंगी बाळगले पाहिजेत. घरात वाद सुरू असताना एखाद्याने नमते घेतले किंवा शांत राहणे पसंत केले तर तो वाद तिथेच संपतो. वास्तूतील हे साधे बदल, स्वच्छतेची शिस्त, कापूर धुपाचा वापर, मंत्रांचा जप आणि दत्तगुरूंच्या चरणांवर असलेली अढळ श्रद्धा या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा घरातील सर्वात मोठा कलह देखील क्षणात संपून जातो आणि त्या घरात
साक्षात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होतो. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती आवडलीच असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.